माझे मित्र अभिजित उगले हे खास जालन्यावरनं कालांश उद्योग निर्मितीला भेट द्यायला आले आहेत. आणि कालांशचं जे नाव आहे म्हणजे माझ्या बराच विचार 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात चालू होतं, कंपनीला काय नाव ठेवायचं, काय करावं. त्याच्याबद्दल मी यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं, सजेशन घेतलं की दादा आपल्याला असा एक उद्योग चालू करायचा आहे ज्याची चेन हे जन्मभर आयुष्यभर ही चेन चालू राहिली पाहिजे. आम्ही नसले तरी हे काम कंटिन्यू चालू असलं पाहिजे. तर त्यांनी मला बरेच नावाचे ऑप्शन दिले, बरेच नावाचं त्यांनी मला सांगितलं, पण मला काही ते पटलं नाही. पण शेवट त्यांना एक नाव सुचलं. त्यांनी मला फोन केला की बाबा माझ्या डोक्यात असं नाव आहे, तुम्हाला घेऊन असं नाव मी घेऊ शकतो. तर जे आपल्या कंपनीला जे नाव भेटलंय कोपरगावातून जे नाव तयार झालंय कालांश हे जे नाव आहे ते अभिजित उगले एक कलाकार आणि एक कला क्षेत्रात आणि ऍक्टिंग क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व, त्यांनी हे नाव आपल्या कंपनीला दिलंय. त्याच्याबद्दल मी त्यांचे फार फार आभारी आहे. तर त्यांना हे नाव त्यांनी जे दिलंय त्याच्याबद्दल आता जे कंपनीचं काम चालू आहे 2 वर्षानंतर, तर त्यांनी जे दिलेलं नाव आहे त्याच्याबद्दल आणि त्या कंपनीचं जे काम आहे ते कसं चालू आहे, कसं वाटतं आणि कंपनी पुढे कशी ग्रोथ घेईल आणि त्या नावाचा खरा वापर आणि खरा उपयोग होतोय का इथं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रोहित सरांनी मला जे एवढं मोठं एक हे दिलं की कलाकार आहे, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी मला एक संधी दिली. एक कंपनी म्हणजे अशी एक प्रकल्प चालू होणार आहे आणि त्या प्रकल्पासाठी मला म्हणजे चांगलं नाव पाहिजे. कारण माझे गरुड झेप खूप मोठी आहे, कंपनीची गरुड झेप खूप मोठी राहणार आहे आणि पूर्ण भारतभर विश्वभर मला या कंपनीला प्रसार करायचा आहे, याचा प्रचार करायचा आहे आणि पोचवायची लोकांपर्यंत. तर मला असं एक नाव द्या ज्याच्यातून माझ्या कंपनीचा आणि माझा स्वतःचा किंवा माझ्या घरच्यांनी काही एक शोध लावलेला आहे, प्रोडक्ट्स म्हणजे काहीतरी एक म्हणजे त्यांनी स्वतः काही ढोकळ्याचं पीठ स्वतः घरातून म्हणजे तयार केलेलं आहे, काही काळा मसाला घरातून तयार केलेला, अशा वेगवेगळ्या वस्तू त्यांनी घरातच तयार केलेल्या आहे. आणि राजगिरा लाडू हे त्यांच्या स्वतःच्या याच्यातून त्यांनी निर्माण करून मग आता ती कंपनी बनवण्याचा म्हणजे सुरुवात त्यांनी घरापासून केली. आणि त्यांचा ह्या ज्या वस्तू आहे त्यांची चव लोकांच्या म्हणजे जीभेवर अशी हे झाली की लोकांना ती आवडली. त्याच्यासाठी मग त्यांनी मला सांगितलं की असे माझे हे प्रोडक्ट्स आणि दादा मला ह्या अशा कंपनीसाठी नाव पाहिजे. तर तेव्हा मी खूप सारे नाव त्यांना सांगितले आणि त्यांना काही पटत होते पण त्यांच्या तेवढं मनात बसत नव्हतं. तर मग कदाचित मला त्यांचं एक माहीत झालं की त्यांचं सरनेम हे काले, लोक काळे म्हणायचे, कोणी काले म्हणायचे, पण त्यांनी मला सांगितलं की त्यांचं सरनेम हे काला आहे, रोहित काला. त्यांच्या वडिलांचं नाव नितीन काला, म्हणजे त्यांचं सरनेम काला होतं पहिले आणि ते जैन समाजातील असल्यामुळे त्यांचं सरनेम पहिले काला होतं, पण ते कालांतराने चुकीच्या गोष्टीमुळे ते काळे झालं. मग मी म्हणलं की तुम्ही जे प्रोडक्ट बनवता हे तुमचे स्वतःचे, मग त्या स्वतःच्या प्रोडक्ट्सला स्वतःचं नाव त्याच्यात तुमचा अंश असला पाहिजे, त्या नावात तुमचा अंश असला पाहिजे. म्हणजे कालाचा अंश, काला म्हणजे काला या सरनेमला मी घेतलं आणि प्लस त्यांचा अंश म्हणजे त्यांनी जे प्रोडक्ट बनवले त्याच्यात त्यांचा गुणधर्म आहे, त्यात त्यांचा अंश आहे, कालांश, अशा या नावाची उत्पत्ती झाली. आणि मग मी त्यांना सूचित केलं की असं एक नाव आपण देऊ शकतो कंपनीला की जे नाव तुम्हाला तुमच्या फॅमिलीला धरून आणि मग तुम्हाला मार्केटलाही धरून खूप छान प्रकारे असं लोकांसमोर प्रेझेंट करता येईल. मग मी हे नाव त्यांना सूचित केलं आणि त्यांना हे नाव आवडलं. आणि आज हे जे कालांश नाव आहे, हे कालांश नाव फक्त म्हणजे माझ्या नजरेसमोर नसून हे पूर्ण दुनियाच्या नजरेसमोर आज आहे. आज पूर्ण कोपरगाव, औरंगाबाद, जालना, नाशिक याच्या आजूबाजूच्या 200-300 किलोमीटर पर्यंत सर्वकडं कालांशचा प्रत्येक प्रोडक्ट हा किराणा दुकान, होलसेलर, डीलर सगळ्यांकडे पोहोचलेला आहे. आणि एवढा मोठ्या प्रगती करायला आहे की आज मला वाटलं की एवढं अशा कंपनी म्हणजे मला तर सुरुवातीला वाटलं नव्हतं एवढी मोठी कंपनी होणार आहे. आणि आज खूप गर्व आणि अभिमान वाटतो की मी या कंपनीला नाव दिलं. आणि रोहित सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला आणि तुमच्या महिलांना. पहिले जे नाव आहे ना, पहिले हे जे नाव आहे लोकांना जड वाटायचं, अवघड वाटायचं, हे काय असं काय, पण आता ते लोकांचे ना ऑटोन बसून गेलं.
लोकांना आता सांगावं लागत नाही, बघावं लागत नाही. लोक पहिले कलश सुद्धा म्हणायचे त्याला, पण हळूहळू त्याची उच्चार रचना झाली. आता कोको कोला जे नाव आलंय हे लोकांना आज पण समजत नाही, पण तरी कोको कोलाने ते हॅमर केल्यामुळे ते आज बरोबर या देशात आहे, या जगात आहे. तसं ते नावाजवळ काही नसतं. बरोबर. तुम्ही किती अवघड आहे, किती जड आहे, पण माझी अपेक्षा होती की मला एक सिंपल, सरळ, प्लेन, ज्याला जास्त काही काना मात्रा उकार किचकटपणा नकोय, म्हणून मला तसं नाव पाहिजे होतं. फार तर मला 3 अक्षरी नाव अपेक्षित होतं आणि त्याच्यामध्ये एक गोलाकार अपेक्षित होता. तो मला तुम्ही दिला आणि ज्यांनी लोगो डिझाईन केला, ललित बोंडे हे त्याचे डिझायनर आहे. त्यांनी याच्यामध्ये एक हॅपी मॅन तयार केलेला आहे दादा. स्माइली याच्यामध्ये माणूस असा हेल्दी, खुश आणि ताकदवर दिसतो. तुम्ही हात जर बघितले, हात वर केल्यावर हात वर होतो, आता हा माणूस आहे आणि हा त्याचा चेहरा. बरोबर. म्हणजे बरंच तुम्ही Visually ते आपल्याला Visually ते ललित बोंडे यांनी ते साकारलं. बरोबर. तुम्ही इथं आले, कोपरगावात आले, कंपनीला भेट दिली, आनंद वाटला. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. आणि कंपनी सदैव तुमच्या मागे उभी असणार आहे. तुम्ही फक्त पुढे चालत राहा, कंपनी तुमच्या मागे सदैव असणार. कंपनीसाठी काही लागणारे काही डिसिजन असतील, काही सुझाव असतील, ते तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन देत जा, करत जा. हीच आमची अपेक्षा तुमच्याकडनं. धन्यवाद.